निवड मार्क्स कमी असले तरी पण तुमची निवड कशी होणार, तुमच्याकडे हव्यात या महत्त्वाच्या गोष्टी. थेट मुद्द्याला सुरुवात करूया. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत सध्या पोर्टल भरतीवरती प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी टॅब होतोय आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहेत की माझा नंबर लागेल का, मेरिट माझ्यापर्यंत येईल का, आणि त्याच्या अंतर्गत जे माझ्याकडे जे काही आत्तापर्यंत जी माझी असेट आहे, विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, माझी सैनिक राऊंड, पहिला टप्पा दुसरा टप्पा, याच्यामध्ये कशी युजफुल ठरणार आहे, कशी फ्रुटफुल ठरणार आहे ना. जरी मार्क्स कमी असले ना तरी हो, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, तुम्ही शिक्षक होऊ शकता. महत्त्वाची कारणं कोणती आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. सर्वप्रथम पोर्टल भरतीमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा 2 टाईपचे आरक्षण असतात आणि या आरक्षणांतर्गत जे जास्तीत जास्त जी पदं जे घेतात ना, म्हणजे खेचून आणतात म्हणा, हक्काची असतात म्हणा, ती भेटतात महिलांना. कारण सर्वात जास्त आरक्षण आहे ते घेणारी कॅटेगरी कोणती असेल तर 30% ची पदं आहेत ती पहिल्यांदा महिलांना दिली जातात आणि त्याच्यानंतरनं जे काही हॉरिझॉन्टल आरक्षण आहे, व्हर्टिकल आरक्षण आहे, त्याचा उमेदवारांना लाभ होतो. पहिली गोष्ट, याचं आपण एक्सप्लेनेशन पुढं करणार आहोत. तुम्हाला 1 बाय 1 समजून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षात येईल. दुसरी गोष्ट, काही आरक्षण अशी आहेत त्याचं सामाजिक आरक्षण सोबतच जे तुमचं समांतर आरक्षण आहे, अशा काही उमेदवारांना दोन्हीचा जर लाभ जर होत असेल ना, म्हणजे दुग्ध शर्करा योग तो जर होत असेल ना, तर मेरिट कमी असून सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अतिशय महत्त्वाची गोष्ट. ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आरक्षणाचा फायदा तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. आणि येस, सर्वात महत्त्वाचं, आता जे सध्या काही प्राधान्यक्रम दिलेले आहेत, विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यूचा स्लॉट टाकलेला आहे. विदाऊटला 100, पण खरं बोलू का, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये असा एखादाच हार्डली उमेदवार असेल, तो 1 ते 12 साठी पात्र असेल, तो 100च्या 100 लॉक करेल. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये 100 प्राधान्यक्रम हे इनफ आहेत. ते कसे ते सुद्धा आपण सांगणार आहोत. त्याच्यासोबतच विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये हे फार चॅलेंजिंग आहे आणि 2022च्या शिक्षक भरतीमध्ये हे सगळं अनलिमिटेड होतं, परंतु आता हे लिमिटेडच नाहीये, त्याच्यासोबतच आहे एक बिंदू एक भरती. एकदा पोर्टलवरती तुमचं नाव फ्लॅश झालं, निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही भरतीतून बाद झाला. त्याच्यानंतर तुम्ही नोकरी एक्सेप्ट केली, तुम्हाला ती आवडली नाही, तुमच्याकडे कोणती डॉक्युमेंट नव्हते, त्यामुळे तुम्हाला ती पूर्तता करण्यासाठी सांगितली, व्हॉट एव्हर रिझन यू मे फेस इन फ्युचर. बट हो, नव्याने जरी जाहिरात येणार असेल तरी जे कमी मेरिट आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार आहेत. चला 1 बाय 1 सुरुवात करूया. लाईक करून तुमच्या जीवलगांना नक्की पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये. म्हणजे ट्रेंडिंगचा विषय आहे तो नेहमी माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मेरिट कमी येणार म्हणजे किती येणार आणि माझ्या कॅटेगरीपर्यंत येणार का, प्रत्येकाचं म्हणणं आहे. पण तुम्ही पाहिलं असेल, पहिलाच टप्पा आहे ना 25,000 प्लस पर्यंत पोहोचतोय. दुसरा टप्पा सुद्धा किती पदांचा होणार आहे त्याची तुम्ही इमॅजिनेशन नाही करू शकणार आहे. कारण जे उमेदवार अगदी 160च्या अबव आहेत त्यातले 30% उमेदवार ऑलरेडी जॉबला आहेत आणि बऱ्यापैकी उमेदवार ते डॉक्युमेंट्समुळे, वेगवेगळ्या कारणामुळे ते बाद होणार आहेत. त्यामुळे जरी हे तुम्हाला असं फुगवटा दिसत असेल ना, तरी मेरिट हे कमीच आलेलं पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये अजून जो फायदा जो कुणाला होणार आहे माहिती आहे का, ज्यांच्याकडे आहे समांतर आरक्षण. बरं, समांतर आरक्षण फक्त आणि फक्त कॅटेगरीच्या उमेदवारांना आहे का, फक्त महिलांना आहे का, असं नाहीये. प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे समांतर आरक्षणाचा त्यांना लाभ होतो, पण जास्तीत जास्त लाभ आहे तो प्राथमिक पर्यंत होतो. 1ली ते 8वी पर्यंत याचा जास्तीत जास्त लाभ होतो. तिथून पुढच्या वर्गांना त्याचा तितकासा लाभ होत नाही, कारण रोस्टरनुसार बिंदू बदलतो. याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हवाच असेल ना बिंदू कसा फिरतो, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की तुम्हाला तो व्हिडिओ हवाय, जेणेकरून तुमच्या गरजेनुसार ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. बरं, आता हे जे तुमचे चान्सेस आहेत, जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं उभं आरक्षण आणि जो तुमचा आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळे कॅटेगरी अंतर्गत येतात. त्याच्या क्रॉसिंग आणि इंटरलॉकिंग म्हणजे कसं, हे जरी क्रॉस होत असलं ना तरी इंटरलॉक सुद्धा होतं. म्हणजे एक उमेदवार आहे जो ST कॅटेगरीचा आहे, सायमल्टेनियसली त्याच्याकडे जर प्रकल्पग्रस्त असेल तर त्याच्याकडे डबल बेनिफिट होतो. ठीक आहे, सो क्रॉस युअर फिंगर. सो दिस इज हाऊ
त्याच्यामुळे तुमच्याकडे मेरिट कमी होणार. जर याचा तुम्हाला लाभ घेता येतोय का तेही तुम्ही नक्की पहा. तुमच्याकडे कोणकोणत्या आरक्षणातून तुम्ही मोडता तेही नक्की सांगायला विसरू नका. त्याच्यासोबत आज जे शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत जे सध्याचे नियम आहेत त्याच्यानुसार 72% पर्यंत समांतर आरक्षण पोहोचलेलं आहे आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये भरतीवरती इफेक्ट होणारा तुम्हाला दिसणार आहे. बरं, ते कोणत्या अंतर्गत तर महिला हे जे आरक्षण आहे ते 30% आरक्षण आहे. म्हणजे जेवढ्या टॉपच्या महिला असतात वेगवेगळ्या कॅटेगरीनाच ते भेटतं, असं नाही की एकाच कॅटेगरीना भेटतं. इव्हन ओपनचं जे समांतर आरक्षण महिलांचं आहे ते सुद्धा इतर कॅटेगरीच्या महिला आहेत त्यांनी जर ओपनपेक्षा जास्त मार्क्स पाडले तर त्यांना त्याचा लाभ होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा यादी लावली जाते पहिल्यांदा कोणाचा विचार केला जातो माहिती का? फॉर एक्झाम्पल जर भरतीमध्ये 1000 जागा आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचार केला जातो तो म्हणजे पहिल्यांदा दिव्यांगांचा, जे कमी मार्क्सवाले सुद्धा तुम्ही पाहताय की लावलेले पाहतात. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा विचार केला जातो तो म्हणजे महिलांचा, कारण जवळपास मोठी ही जी संख्या आहे या टॉप केलेल्या असतात, प्लस त्यांच्याकडे जर इंटरलॉकिंग आणि क्रॉसिंगचं जरी आरक्षण असेल, समांतर प्लस व्हर्टिकल म्हणजे उभं आणि हॉरिझॉन्टल हे दोन्ही जर आरक्षण असतील ना तर त्यांची बल्ले बल्ले असणार आहे. त्यामुळे इथं तुमचं मेरिट कमी येते. त्याच्यासोबतच आता दिव्यांगाचं आरक्षण किती टक्के आहे तर 4%. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे दिव्यांग आहेत तर त्याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर विचार केला जातो तो म्हणजे भूकंपग्रस्त. आता भूकंपग्रस्ताचं आरक्षण जरी 2% असलं तरी 2022च्या शिक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार अवेलेबल झाला नाही जो फुल्ली क्वालिफाईड होता, लक्षात घ्या. त्यामुळे त्या सगळ्या जागा प्रकल्पग्रस्तासाठी कन्व्हर्ट राऊंडमध्ये कन्व्हर्ट झाल्या होत्या. यावेळी ज्यांच्या आहेत, ज्यांच्याकडे खरं टीईटी सीटीटी पास असेल तर टेट दिली असेल तर त्यांना याचा लाभ होणारच आहे. पण तिथून ज्या रिक्त राहतील त्या प्रवर्गाच्या कॅटेगरीच्या उमेदवारांना मिळतात, हे लक्षात घ्या. त्याच प्रवर्गामध्ये त्या कन्व्हर्ट होतात. बरं, त्या होत असताना जे काही प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण किती तर ते आहे 5%. त्यामुळे त्यांचे प्रकल्पग्रस्ताचे जे काही उमेदवार आहेत ते तर त्यांना तर त्यांचे बेनिफिट होतो, सोबत त्यांना जर जास्त मार्क्स असले तर ते ओपनचं सुद्धा मेरिट क्रॅक करतात, लक्षात घ्या. त्यामुळे एखाद्या कॅटेगरीतला उमेदवार दुसऱ्या कॅटेगरीची ओपन कॅटेगरीची जागा सुद्धा घेतो, त्याचं समांतर आरक्षण सुद्धा घेतो आणि त्याच्या कॅटेगरीसाठी त्याची जागा प्लस त्याचं आरक्षण उभं आणि आडवं याची जागा ते रिझर्व करून ठेवत असतो. म्हणून तुम्ही पाहाल भरतीमध्ये सध्या सगळ्यात जास्त कुठले उमेदवार रजिस्टर झालेले आहेत तर ओबीसी कॅटेगरीचे. जसं मी याच्या अगोदर लाईव्ह मध्ये सुद्धा पाहिलं होतं. कम्युनिटी पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुमचं कोणतंही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती मिसिंग होणार नाहीये. तर त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की जवळपास 60,000 मुलं आहेत ना 2022च्या शिक्षक भरतीमध्ये, तर सर्वात जास्त लागलेले उमेदवार सुद्धा ओबीसी कॅटेगरीचेच असतील सध्या 25च्या 26च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा, कारण अशा पद्धतीने त्यांना जास्त मेरिटोरियस ना जास्त त्यांना संधी मिळणार आहे, हेही प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यासोबत अंशकालीन पदवीधर आहे तर ते भरतीमध्ये तेवढंसं इफेक्टिव्ह नाही आहे सध्याच्या भरतीमध्ये. अनाथ जे आरक्षण आहे ते 1% आहे. त्याच्यानुसार हे भरतीचं जे काही प्रेफरन्स असतील त्याच्यानुसार तुम्हाला लागत जातील आणि GR नुसार हे वेगवेगळं बदलणार आहे, ठीक आहे. आणि याच्या अंतर्गत सर्वात महत्त्वाचं अजून एक राहिलेलं खेळाडू यांचं सुद्धा मेरिट फार कमी आलेलं दिसतं, कारण खेळाडू उमेदवार ज्यांच्याकडे नॅशनल लेवलचं किंवा इंटरनॅशनल लेवलचं गोल्डन आणि सिल्वर मेडल असतं त्यांनाच याचा लाभ होतो. प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. जर तुमच्याकडे ब्रॉन्झ असेल तर तुम्ही म्हणत असाल आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, तर मित्रमैत्रिणी जर तुम्ही आता प्राधान्यक्रम त्याच्या पद्धतीने लॉक केले असतील पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्या. EIO कडे जाऊन व्हेरीफाय करा आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पुन्हा होऊ शकता. कमीमध्ये यांचं मेरिट लागणार आहे. त्यामुळे अर्थातच आणि माजी सैनिकांचं जर काय, माजी सैनिक उमेदवार त्यांना तरी याच्यामध्ये संधी आहेच, पण ते उमेदवार फार कमी प्रमाणात असतात. आता त्यांच्यासाठी स्पेशल राऊंड लावला जाणार आहे या भरतीमध्ये समाज कल्याण विभागाच्या आदेशानुसार. माजी सैनिक विभाग आहे त्यांच्या आदेशानुसार. त्यामुळे आता त्यांचे किती जरी कमी मार्क्स पडलेला उमेदवार असेल तर तो भरतीमध्ये लागणार आहे. म्हणजे काय, हे जे सगळं आहे ना ते कोणामुळे मेरिट कमी येणार आहे तर तुम्ही समांतर आरक्षणाचे बेनिफिशियरी आहात का, तो पहिला मुद्दा आहे. त्याच्यासोबत तुम्ही महिला आहात का, महिलामध्ये सुद्धा कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही. दॅट प्रूव्ह यू आर द विमेन रिझर्वेशन. फक्त सेल्फ सर्टिफाय करताना तुम्ही विमेन रिझर्वेशनला टिक केला आहे का एकदा चेक करा. सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म तुमच्याकडे असेलच, तो एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, किंवा तुम्ही आजही पोर्टलवरती जाऊन
तुम्ही तो फॉर्म तुम्ही पाहू शकता. लॉग इन करताना काही जरी इश्यू आले तर आपल्या हेल्पलाईन नंबरशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा, कारण तिथंच आम्ही तुम्हाला कोणत्या प्रश्नावरती काय सोल्युशन आहे ते सुद्धा आपण देणार आहोतच. त्याच्यानंतर तुम्ही जे काही सर्वात महत्त्वाचं ऑर्डर ऑफ प्रेफरन्सेस, हे सगळं झाल्यावरती खूप अतिशय महत्त्वाचा रोल पडतो की तुम्ही प्रेफरन्सेस कसे देतात. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आलेल्या आहेत, तुमच्या विषयाला किती जागा आलेल्या आहेत, तुमच्या माध्यमाला किती झालेल्या आहेत, तुमच्या आवडीच्या किंवा निवडीच्या जिथं तुम्हाला जॉब करायचा आहे तिथं तुम्हाला तिथं किती जागा आलेल्या आहेत, तिथं एक्सपेक्टेड मेरिट किती असणार आहे, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला देता आले पाहिजे ते म्हणजे प्राधान्यक्रम. प्राधान्यक्रम देत असताना सध्या निवड कुठपर्यंत होते लक्षात घ्या. एक तुमचं जे आयडियल प्राधान्यक्रम देण्याची स्ट्रॅटेजी असायला हवी ना, पहिले फर्स्ट टू 10 मध्ये ते आपण असेच रॅन्डमली दिलेले असतात. जर तुम्हाला 1-2 द्यायचे असते, 10 द्यायचे लॉक करायचे तर ठीक आहे, पण तुम्हाला आयडियली जर त्याच्यामध्ये सिलेक्शनच व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण प्रेफरन्स गुरु म्हणून एक तुमच्यासाठी कमी माफक दरामध्ये आपण आता सध्या एक तुमच्यासाठी काउन्सिलिंग सुद्धा सुरू केलेलं आहे. प्ले स्टोअरवर A+ गुरु ॲप डाउनलोड करा. पण तरीही मी तुम्हाला इथं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आयडियली तुम्ही कुठले लॉक करायचे आहेत 1 to 50 मध्ये आणि 1 to 100 मध्ये. येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ पॉसिबल झालं तर तुमच्यापर्यंत येईल, किंवा तुम्हाला गायडन्स असेल तर नक्की आमच्यापर्यंत जोडले जात. बरं, आता याच्यासोबतच तुम्ही आता सध्या पाहताय की हे जे आरक्षण आहे वर्टिकल आरक्षण, ज्याच्या अंतर्गत आरक्षित कॅटेगरी एक्सक्लुडिंग ओपन कॅटेगरी, त्याच्यासोबतच हे हॉरिझॉन्टल आरक्षण, या दोन्हींचा लॉब इंटरलॉकिंग होऊन उमेदवार तिथे लागले जातात. त्यामुळे जवळपास 72% जरी हे आरक्षण असलं तरी 90 ते 95% उमेदवार आहे ते या आरक्षणाअंतर्गतच बेनिफिशरी आपल्याला दिसतात. कारण आयदर एखाद्या सामाजिक आरक्षणाचा तो लाभ घेणार आहे, नाही तर समाज आरक्षणाचा लाभ घेणार. हे जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं भरतीमध्ये बल्ले बल्ले असणार आहे. त्यामुळे अगदी पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल की तुमचं मेरिट आहे ते प्रचंड खाली आलेलं असणार आहे. तुम्ही जर याचे बेनिफिशियरी असाल तर नक्कीच भरतीमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. बरं, आता हे असेल तोपर्यंत ठीक आहे, पण ती कागदपत्र व्हॅलिड आहेत का, कोणत्या तारखेची आहेत, हेही तुम्ही चेक करणं तितकंच गरजेचं आहे. बरं, आता समांतर आरक्षणासाठी सगळे कोणतंही आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेणार असाल ना, EWS आणि NCL आणि डोमिसाईल हे तिन्ही सोडून, आता डोमिसाईल कधी लागतं, जर तुम्ही महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला डोमिसाईल मस्ट आहे. हे तिन्ही कागदपत्र चालू शैक्षणिक वर्षातली असायला हवीत. तर तुम्ही म्हणाल की सध्या आत्ताचं या वर्षीचं काढलेलं नाही, चालेल, पण फॉर्म भरत असताना सेल्फ सर्टिफाय करताना तुमच्याकडे होतं का, तर ते सुद्धा सांगणार आहे, ते असणं गरजेचं आहे. आणि बाकीचे राहिलेले प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, जे काही तुम्हाला आरक्षणाची मिळेल, खेळाडू असेल, अनाथ असेल, त्याच्या अंतर्गत दिव्यांग असेल, याचा जर तुम्ही लाभ घेताय ना तर मात्र यावेळेस तुमच्याकडे याचे सर्टिफिकेट 14 मे 2025 पूर्वीचं स्ट्रिक्टली असायला हवं. तुम्ही म्हणाल आमच्याकडे नाहीये, उशिराच आमच्याकडे आहे, तेव्हा आम्ही पावतीवरती फॉर्म भरलेला होता, पण व्हेरिफिकेशन करताना हे उमेदवार साप बाद झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. कारण यांची लिस्टच ऑलरेडी परीक्षा परिषदेकडे बऱ्याच उमेदवारांना नेऊन दिलेली आहे, ज्यांनी असा गोंधळ केलेला आहे. बघा, दिल्ली दूर नाही, आपण जे बोलतो राग येतो कोणाकोणाला, पण जे खरं आहे ते बोलतो आणि जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचते ती आपण तुमच्यापर्यंत बोलतो. त्याच्यानंतर जेव्हा कॅटेगरी वाईज तुमचं मेरिट लागतं आणि सोबतच जसं मगाशी मी तुम्हाला 4-5 मुद्दे सांगितले होते त्याच्यानुसार सुद्धा तुमचं इथं चान्सेस वाढत राहतात. तो म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, तो तुम्ही विचार करायला हवा की तुमच्या कॅटेगरीमध्ये महिलांची किती संख्या आहे, पुरुषांची किती संख्या आहे. ते फक्त संख्या असून गरजेचं नाही. 1 ते 5 साठी किती पात्र आहेत, 6 ते 8 साठी किती पात्र आहेत, किती प्रिफरन्सेस तिथे येऊ शकतात, याची सगळी तुम्ही व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे. संच मान्यता कशी झालेली आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे प्रिफरन्स देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लाभ कोणाला होतो, 1 ते 8 ला जसं मगाशी सांगितलं होतं त्यांना जास्त लाभ होतो, कारण त्यांना हे प्रिफरन्स देत असताना त्यांना व्यवस्थित देता येतात, त्यामुळे त्यांना महत्त्वाचा लाभ होतो. त्याच्यासोबतच अजून एक कोणाला लाभ होतो महत्त्वाचा या आरक्षणाअंतर्गत, तर तुम्हाला आता ठरलंय की तुमचा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे, तर ज्यांना कमी मार्क्स आहेत ना त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांना संधी आहेच. आणि मी याच्या अगोदर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की बऱ्याच कॅटेगरीजचं मेरिट आहे ते अगदी 2 डिजिटवरती येणार आहे. प्राधान्यक्रम देताना योग्य पद्धतीने द्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता एकच गोष्ट की तुमच्या लॉग इनला काय येत आहे ते महत्त्वाचं नाही आहे,
त्यापेक्षा तुम्ही ज्याच्यासाठी पात्र आहात त्याच्यासाठी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करताय का, हा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोणाचंही मार्गदर्शन घ्या, परंतु तुम्हाला गायडन्स प्रचंड गरजेचं आहे. कारण हाताशी तोंडाशी आलेला घास आज कोणी तर हिरावून घेऊ नये हीच एक प्रामाणिकपणे इच्छा. आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तर सो कॉल्ड मेरिट आणि समांतर आरक्षण आणि जे काय हे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आरक्षणाचा जरी प्रभाव पडला तरी विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये मात्र तुमच्या बुद्धीचा कस लागणार आहे याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे. कारण कसं आहे की मुंबईतला एखादा उमेदवार आज उद्या गडचिरोलीला जाऊन संस्थेवरती प्रिफरन्स देणार नाही, लक्षात घ्या. कारण तो कुठे देईल, तो पहिल्यांदा आपल्या जवळपासच्या संस्था बघेल. पण मुंबईमध्ये किती उमेदवार तिथं प्रिफरन्स देऊ शकतात याचा अभ्यास, त्याच्या अंतर्गत संच मान्यता, बिंदू नामावली, तिथली सध्याची परिस्थिती, ती संस्था आहे त्याच्या किती ब्रांचेस आहेत, त्याच्यानंतर जो UDAS नंबर असेल त्याच्या पद्धतीने कसं सर्च करायचं, मी नुकतंच हेल्पलाईनमध्ये एक इंट्रोडक्शन व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या ॲपमध्ये जाऊन. तर त्याच्या पद्धतीने आहे का, हा सगळा विचार तुम्हाला करावा लागतो. आणि संस्थेचे प्राधान्यक्रम विदाऊटमध्ये जर पहिल्यांदा जरी लागलेच तरी संस्थेचे प्राधान्यक्रम जर तुम्ही वेल डिसिप्लिन मॅनरने जर लॉक केले ना, कारण तिथंच मोठा गोंधळ आहे की अगदी 2 डिजिटवाला लागेल आणि 3 डिजिटवाला घरी राहिलेला असेल. कारण जर त्यांनी तिथं प्राधान्यक्रम दिलाच नाही तर तो तिथपर्यंत पोहोचणारच नाही. आणि याच्यामध्ये सुद्धा जेव्हा कॉमन रोस्टर असतं त्यावेळेस बऱ्याच कॅटेगरींवरती अन्याय होताना तुम्हाला दिसतो. कारण कॉमन रोस्टरमुळे बिंदू फिरत असताना डायरेक्ट त्या जे काही टॉपचे उमेदवार आहेत त्यांचा पहिल्यांदा विचार केला जातो, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्या पद्धतीने ही पूर्णता प्रोसेस होते. पहिल्यांदा प्रोसेस समजून घ्या. आपण शिक्षक होणार आहोत, उद्या आपण संच मान्यतेवरती काम करणार आहोत, विद्यार्थ्यांवरती काम करणार आहोत, सरळ UDAS अशा पोर्टलवरती काम करणार आहोत. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, त्या जर तुम्ही समजून घेतल्या ना तर याचा तुम्हाला आत्ता तर फायदा होईलच, पण तुम्हाला शिक्षक झाल्यावरती फायदा नक्कीच होणार आहे. कारण इंटरव्ह्यूला जाताना असे बरेच प्रश्न विचारले जातात. माझे कितीतरी फ्रेंड सर्कलमध्ये मुख्याध्यापक आहेत, ते याच कारणामुळे रिजेक्ट करतात. आणि अजून एक महत्त्वाचं, विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये फक्त संस्थेकडे 10च मार्क्स आहेत. 15 मार्क्स तुमच्या स्वतःच्या हातामध्ये, जे तुमचे जे काही सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित फायलिंग करून ठेवलंय का, तुमच्याकडे पूर्णतः डॉक्युमेंट्स आहेत का, त्याच्यामध्ये A to Z डॉक्युमेंटबद्दल मी बोलते. मार्क्स कमी असू द्या जास्त असू द्या, तुम्ही निराश व्हायचं नाहीये. तुमचं या शिक्षक भरतीमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा, मेरिट अगदी 2 डिजिटवरती येणार आहे, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्यामुळे दिल्ली दूर नाहीये, जस्ट वेट अँड वॉच. पण तुमच्याकडे हे सगळं आहे का, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते तुमच्याकडे गरजेचे आहे. जर एखादं नसेल तर काय करायचं,